खत दुकानदार, औषध खत आणि बी बियाण्याचे सर्व उपस्थित सगळे दुकानदार, आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपण आज ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याचं प्रमुख कारण की युद्धजन्य परिस्थिती सातत्यानं आपण पाहतो की जे युद्ध झालेलं आहे आणि आणखीनही पुढे काय होणार आहे ती काय सांगता येत नाही. संदिग्ध अशी परिस्थिती या ठिकाणी संपूर्ण जगभर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढं काय चर्चा किंवा एवढं प्रमाण प्रत्येक गोष्टीचं वाढायला लागलेलं आहे. आता डिझेलच्या बाबतीमध्ये असेल, पेट्रोलच्या बाबतीमध्ये असेल, त्याचबरोबर खताच्या बाबतीमध्ये असेल किंवा सर्वच जीवनावश्यक वस्तू असतील, त्या सातत्यानं त्याच्या किमतीही वाढतात. हे नाकारून आपल्याला चालणार नाही. कारण आपण पाहतोय की आता या ठिकाणी परत याच्यात राजकारण आणलं जाईल की आम्ही भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून सरकारचं समर्थन करतोय. अशातला भाग या ठिकाणी मुळातच नाही. मुळातच संपूर्ण जगामधली जर परिस्थिती पाहिली आसपासच्या देशातली, तर तिथली परिस्थिती काय आणि आपल्या देशामध्ये आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही जेवढं कमीत कमी भाववाढ होईल या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेब, मोदी साहेब सर्वजण या ठिकाणी देश पातळीवरती, राज्य पातळीवरती प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहे. परंतु आपण पाहतोय की आता आपल्या देशामध्ये कधी राजकारण आलं नाही हा विषयच होऊ शकत नाही. परंतु आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्हालाही त्याबद्दल दरवर्षी आपण या ठिकाणी बैठक घेतो आणि ही तर खास करून बैठक घेण्यापाठीमागचा एकमेव उद्देश आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही अफवा उठू नये. या ठिकाणी अफवा उठल्यानंतर आपण पाहतोय की आता पेट्रोल पंपाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बैठका बार्शी तालुक्यामध्ये घेतल्यात. आता सगळ्या पंपधारकांना तहसीलदार साहेब आम्ही सगळ्यांनी एक विनंती केली, बाबा कुठेही म्हणजे अशी अफवा उठल किंवा कुठेही आपल्या इथं डिझेल पेट्रोल नाही असा विषयच होऊन देऊ नका. काय अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही मदत करू. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या बार्शी तालुक्यामध्ये कुठलीही गाडी महागारी गेली आणि डिझेल कमी पडले, पेट्रोल, कारण नियोजनच इतकं व्यवस्थित शिस्तीत केलेलं आहे की कुठलीच गाडी महागारी, आणि सगळ्या पेट्रोल पंपवाल्याला, डिझेल पंपवाल्याला सांगितलेलं आहे की काय अडचण आली तर आम्हाला 0 मिनिटात फोन करा तुम्ही, आम्ही तुमची व्यवस्था ताबडतोब करून देऊ. पण तुम्हीही कुठं उद्या भाव वाढणार आहेत किंवा काय होणार आहेत त्यामुळे साठा करू नका. आणि काही जणांना आणखीन विनंती आहे की उद्या काही जरी झालं तरी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एवढे रशिया बरोबर संबंध चांगले ठेवले आहेत, इराण बरोबर संबंध चांगले आहेत किंवा जगाच्या पातळीवरती सगळ्या ठिकाणी संबंध चांगले आहेत. त्याच्यामुळं आपल्या भारत देशाला डिझेल, पेट्रोल हे कमी पडणारच नाही. खताच्या बाबतीमध्ये सुद्धा कमतरता नाही. त्यामुळेच आज या ठिकाणी तुम्हाला खास करून मीडियाला विनंती करतो. आता मी टीव्ही जर उघडला तर आता कसं आहे की काय काय आता एखादा पेट्रोल पंपवाल्याचा, डिझेल पंपवाला त्याचा आरटीजीएस गेलं नसेल किंवा आता कंपन्याचं पण कसं असतंय की रोख जर पैसे पाठवले तर टँकर बाहेर सोडतात. आता एवढाच चान्स असतो त्यांना पण रोखीत धंदा करायचा. आता ज्यावेळेस गिराईक नसतो त्यावेळेस मग ती महिनाभर साईट देऊन उधारीवर पण दिलं जातं. पण अशा काही ज्या पद्धतीमुळं कुठंतरी मागं पडू जातं की ह्याच्यामुळं त्याचं दहजम होत आहे आणि विनाकारण एक घबराट निर्माण होऊन जर स्टॉक व्हायला लागला किंवा साठा जर करायला लागली तर मग काहीच पुरणार नाही, ही परिस्थिती आहे. परंतु बार्शी तालुक्यामधल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नम्रपणे मी सांगू इच्छितो, कुठलीही खताच्या बाबतीमध्ये एका पोत्याची सुद्धा अडचणी येणार नाही, बी बियाण्याच्या बाबतीमध्ये अडचणी येणार नाही. अगोदरच गेली 15-20 दिवस झालं ह्याच्या बाबतीमध्ये नियोजन करतोय. हावणे साहेबांचा पण त्या दिवशी फोन झाला. काही माझ्या माहितीप्रमाणे आपलं तुम्ही रिझर्व्ह फाट्यातलं खत सुद्धा बार्शीमध्ये गोडाऊनला उतरवलेलं आहे. इथं आणखीनही उतरवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. जेवढं काय बी बियाणं आणि माझ्या सर्व दुकानदार बंधूंनी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी तयारी केलेली आहे. आणि खास करून आवडीचं तुम्हाला मी सांगतो की बार्शी तालुकाच नाही तर पूर्ण भूम, परांडा, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, मोहोळचा अलीकडला भाग, माढ्याचा भाग हा सुद्धा बहुतांशी बार्शीवरती अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला वाटत असेल की इतर तालुक्यामध्ये थोडं कमी खत लागतंय बार्शीमध्ये. आता ही काय दुकानदार किंवा कुणी खत घेऊन कुठं तिसरी, आता ही काय खत शेतातच वापरायचे, शेवटी काय कुठं द्यायचं नाही किंवा काय नाही. तर ह्या ठिकाणी इतर तालुक्यापेक्षा माझ्या माहितीप्रमाणे दुप्पट खत आणि बी बियाणं लागणार. कारण इथूनच आसपासच्या एक 8-10 तालुक्यातनं सुद्धा 8-10 तालुक्याला सप्लाय होतोय. त्यामुळं सगळ्या दुकानदारांनी पण सज्ज राहावं. कुठं काय वाटली अडचण तर तुम्ही 2-4 जणांनी आमच्या संपर्कात राहावा. फक्त शेतकऱ्याला आता जे काही खताचं लिंकिंगचा वगैरे विषय आहे
ह्या तक्रारी काय आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कसे शेतकऱ्यांना विनंती करून सगळ्याला समजून सांगून हाताळता किंवा काय करता. जसं आता हावळे साहेबांनी सांगितलं किंवा कोयले साहेबांनी DAPच्या बाबतीमध्ये आणि युरियाच्या बाबतीमध्ये, आता या दोनच दादा काय बोलायला गेलं तर टांगायला नेते. आता खरं जर बोलायचं म्हणलं तर समाजामध्ये पंचायतीच्या वाटण्या झाल्यात. वस्तुस्थिती आहे की आता काय जण जमक करणार किंवा माझ्या सुद्धा एखाद्या शब्दाचा विपरायस करणार. परंतु आपण जर जागतिक पातळीवरती युरियाची किंमत पाहिली, खरंच 3000 रुपये किंमत आहे जगाच्या पाठीवर सगळ्या जर पाहिलं तर. पण आपण त्याची एवढी सबसिडी गव्हर्नमेंट देते आपलं केंद्र सरकार की आता आपण 266 रुपयाला ती एक बॅग देतो. पण त्याची ओरिजिनल किंमत जर पाहिली आपण जगामध्ये कुठे पण जावा 3000 रुपये किंमत आहे. DAPची पण तशीच किंमत आहे, पण आपण 1300-1350 रुपये साधारण त्याची किंमत देत आहे. आता असं जर म्हणायला गेलं तर बघा हे लागले काहीतर ही करायला, असं नाही. ज्या काही वस्तुस्थिती आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि खास करून आपण भविष्यकाळामध्ये ही खरीपाची आढावा बैठक घेत असताना काळजीपूर्वक ह्याच्या अगोदरही गेली 10-12-15 वर्ष झालं आपण बैठक घेतोय. कुठलीही अडचण या तालुक्यामध्ये खताच्या बाबतीमध्ये बियाणाच्या बाबतीमध्ये येऊन दिलेली नाही, भविष्यात येणार नाही. कुठल्याही शेतकरी बांधवांना कुठल्याही गावामध्ये काय अडचण आली तर थेट सगळ्यांकडे माझा नंबर आहे, त्या ठिकाणी फोन करा, अध्यक्षांना फोन करा. पाठीमागच सांगितलं की मी खास कृषी डिपार्टमेंट गरड सरांवरती सोपवलेलं आहे. बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. काही अडचण आली तर या ठिकाणी कृषी कोयले साहेबांचं पण ऑफिस बाजार समितीच्या आवारामध्येच आहे. काही अडचण आली तर मी तर उपलब्ध आहेच, परंतु कुठं इकडं तिकडं जरी बाहेरगावी गेलो तरी गरड सर या ठिकाणी आहेत. सोलापूरला गेले तर जिल्हा परिषदच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. इथं बार्शीमध्ये गावात जर असलं तर पंचायत समितीला ताई त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळं कुठलीही अडचण कोणाला येणार नाही. सगळे पदाधिकारी आपापल्या ऑफिसमध्ये, शहरामध्ये काय अडचण आली तर नगराध्यक्ष ताई आहेत, ते प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक जण सकाळपासून चांगल्या बऱ्यापैकी वेळ देऊन सगळेजण बसले. गाव पातळीवरती किंवा त्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना, पंचायत समितीच्या सदस्यांना संपर्क करावा, कोणालाही काय अडचण येणार नाही एवढी हमी या ठिकाणी निश्चितपणानं शासनाच्या वतीनं मी या ठिकाणी देतो. आणि कुणी आपल्यावरती कृपया शेतकरी बांधवांनी विश्वास ठेवू नका. या ठिकाणी जबाबदारीने आम्ही सांगतो की सगळं नियोजन केलेलं आहे. कुठं काही कोणाला खताचा तुटवडा होणार नाही किंवा बियाणाचा तुटवडा होणार नाही. आता पुढं भविष्यकाळामध्ये आपण बैठक घेऊ. आता हावळे साहेबांनी सांगितलं की ती युरियाचा जास्त वापर केल्यामुळं ती खूप उसाला, आता ही वस्तुस्थिती आहे. आपण रासायनिक खतं वापरल्यानंतर आपल्या शारीरिकदृष्ट्या आपण भविष्यामध्ये कमकुवत होणार आहे ही सगळ्यालाच कळते, सगळ्यालाच माहिती आहे. परंतु त्याला आकार किंवा त्याला एक वेगळं स्वरूप देण्यामध्ये आपण कमी पडायला लागलो आहे. उदाहरणार्थ त्या दिवशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले होते बार्शीला भगवंत प्रकट दिनाच्या निमित्तानं. गाडीमधनं जाताना त्यांना गुलमोहरची झाडं एकदम सुंदर दिसली दोन्ही रस्त्याच्या बाजूनं. राजेभाऊ म्हणलं हो साहेब, म्हणलं 15,000 झाडं लावली आणि जीवन ठेवल्यात. 2 टँकर खासगी लावून ती सांभाळली जातात. इतका त्यांना आनंद झाला की मला किती भारी वाटलं म्हणजे इकडे. आणि त्यांच्या अगोदरच टोकत होतं, परंतु झाड वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये आपण काळजी घ्यायला पाहिजे म्हणले. आम्हाला पण सांगितलं. आम्ही म्हणलं आणखीन साहेब तुम्ही सूचना करा, आम्ही भरपूर काळजी घेतो. ह्या वर्षी सुद्धा आम्ही जवळपास किमान म्हणजे मॉर्निंग ग्रुप असेल किंवा आपण संपूर्ण तालुक्याच्या वतीनं 1,00,000 झाडं लावण्याचं मानस आपण या ठिकाणी ठेवतोय. कारण आपण पाहतो की टेम्परेचर रोजच बघतोय आपण, सगळं किती वाढायला लागलंय हे सगळेजण बघतोय. आणि ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. बार्शी तालुक्यामध्ये सगळ्यांच्या वतीनं 1,00,000 झाडाचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपण तयारी करतोय, जेणेकरून आपल्या इथलं टेम्परेचर मेंटेन करण्याकरता. आता कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या भागातल्या मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सगळेजण म्हणतात की नगरचा कांदा टिकतो, तिथला पुरसुंगी कांदा आपला रबीचा कांदा चाळीमध्ये टिकतो, पण आपला नसतो. त्याला कारण एवढंच आहे की तिथं 38-37 पुढे टेम्परेचरच जातं आणि आपलं टेम्परेचर 42-43 वर जाते. 5चा फरक आपल्या इथं असल्यामुळं आपला कांदाच नसतो. आणि आपण जर एवढी झाडी लावली, आता धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या बीड जिल्हा या भागामध्ये पूर्वी कसं तर लाकडाच्या वखारी जास्त होत्या, त्यामुळे वृक्षतोड आपल्या भागामध्ये जास्त झाली. आणि आता काय गॅसमुळं लाकडं घेऊन जा म्हणलं तर कोण घेऊन जात नाही परिस्थिती. त्यामुळे एवढा चान्स आहे, जर झाडी वाढली तर टेम्परेचर पण कमी होईल. दुसरं, आता साहेब तुम्ही खताच्या बाबतीमध्ये म्हणले, आता प्रत्येकाने आपापल्या दारात 2 जनावरं जर केली, 2 गायी जरी केल्या तरी मला वाटत नाही काय कुठंतरी थोडाफार त्याला आधार होईल. आणि 20-25% जर आपण
त्याच्यामध्ये बचाव करू शकलो तर फार मोठं काम या ठिकाणी खताच्या आता एवढी इम्पोर्ट करतो आपण, खताचं असेल किंवा क्रूड ऑइलच्या बाबतीमध्ये असेल किंवा पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये असेल. आता 15 लाख कोटी रुपये इम्पोर्टला जातात तेलासाठी. आता त्या दिवशी मोदी साहेब म्हणले काय आता तिसरीकडे विषय नाही. आणि ह्याच्या अगोदरच्या पंतप्रधानांनी पण त्या बाबतीमध्ये विनंती किंवा शेवटी देशाच्या बाबतीमध्ये कुठलं संकट येणार त्याच्या अगोदर जर काही सूचना केल्या तर त्याचा दहचमज कशामुळे काय होतो हे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पण लक्षात येत नाही. परंतु भविष्य काळामध्ये आपण हे काही भाषणाची वेळ नाही काय नाही, परंतु शॉर्टमध्ये सांगतो भविष्यात आपल्याला बैठक घेऊन किमान आपल्या तालुक्यापासून तर सुरुवात करू. आपण काही इतर ठिकाणचं आपण जास्त कोण आपला ऐकल ना ऐकल हा भाग ज्याच्या त्याच्या तालुक्यामध्ये त्याचं ऐकत असतात, परंतु आपल्या बार्शी तालुक्यापासून तर नक्कीच सुरुवात करू. आपण या ठिकाणी खताच्या बाबतीमध्ये असेल आपली जनावरं आता मध्यंतरीच बैठका घेतल्या आपण शेळी पालन किंवा गाई पालनचा दुग्ध व्यवसाय बाबतीमध्ये आपण स्ट्रॉंगली पुढे जायचंय. आणि ह्या गोष्टी आपण झाडं लावण्याचे ही जी काही विषय वाटतात सोपे पण फार महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. या बैठकीच्या निमित्ताने एवढंच सर्व शेतकरी बांधवांना नम्रपणे सांगू इच्छितो की कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. डिझेल पेट्रोल काही जरी अडचण आली आमचे संपर्क साधा. फक्त अफवा करून कोणी स्टॉक करू नका. जेवढं पण खत बियाणे लागतील तेवढं उपलब्ध करून देण्याकरता आम्ही सक्षमपणानं तयारी केली आहे. कुणीही चिंता करू नये अशी या बैठकीच्या निमित्तानं सगळ्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो.